मी रडायला लागले होते. मी ऑन द ग्राउंड होते. मला 3 लोकांनी उचलून मेडिकल रूम मध्ये मला ते घेऊन गेले. सो मला खरंच आयडिया नव्हतं की बाहेर कळालं नाहीये लोकांना की माझा पाय खरंच इतका जास्त मी त्रासात आहे. सो हाऊ इज इट अ बॅलन्स की जिचा गेम कळालाय, जिचा गेम पहिल्या दिवसापासून इतका स्ट्रॉंग आहे, ऑन दी अदर हँड ज्याचा गेम आतापर्यंत कळाला नाही, तर त्याला तुम्ही चान्स देताय. सो म्हणून मला असं वाटतं की माझ्या दृष्टिकोनाने हे खरंच अनफेअर इविक्शन आहे. हवाओं में बहेंगे, घटाओं में रहेंगे, वाह! बरखा मेरी मैं तेरा पागल पिया. वॉव! सॅम हम तो खो ही गए इसमें आणि खरंच खूप छान गातेस तू. ॲक्ट रायडरच्या व्ह्यूअर्सना मी सांगू इच्छितो, की आपल्यासोबत आहे समृद्धी जाधव म्हणजेच सॅम. समृद्धी तुला मी सॅमच म्हणेल. मी समृद्धी नाही म्हणणार. तुला चालेल? इट्स ओके? आवडेल. येस. खूप आवडेल. बिकॉज हां, बिकॉज तू जी आहे ना, तुझी गेम मी पहिल्या दिवसापासून पाहिली आणि माझं असं असतं ना ऑब्झर्वेशन रिव्ह्यू करताना सुद्धा, की एखाद्या माणसाला मी मी तेवढंच नाही जज करत जेवढं मला 1 तासामध्ये दाखवलं जातं. सो मी तुझी स्ट्रॅटेजी पाहिली, मी तुझा गेम प्ले पाहिला, तुझी स्ट्रेंथ पाहिली आणि एकूण तुझा घरातला वावर बघितला. सो मला असं बिलकुलच वाटत नाही, की ज्या प्रकारे तू टास्कमध्ये खेळायची, स्ट्रॅटेजीज करायची, तू घरामध्ये शांत असू शकतीस. सो मला माहिती आहे, की बऱ्याचशाच गोष्टी बाहेर आउट झालेल्या नाहीयेत. पण येस तू डिझर्व्ह येस. करत होती घरामध्ये राहण्यासाठी आणि मी तुला टॉप 5 मध्ये पाहत होतो आणि नेहमीच मी म्हणेन की तू 100% त्यामध्ये डिझर्व्ह करत होती. तर पहिला प्रश्न मी तुला हाच विचारेन की तू कशी आहेस आणि एवढ्या ठिकाणी आपण तिथे राहतो इतके दिवस 50 पेक्षा जास्त दिवस तू तिथे राहिली आहेस. तर असं होतं की ते एक वेगळं जगच तयार होतं तिकडे आणि तिथून अचानक बाहेर यायचं आणि ह्या जगामध्ये दुसऱ्या येस. जगामध्ये एंटर करायचं. तर काय फीलिंग वाटते? कसा बदल आहे तो? कशी आहेस तू? मी ऑनेस्टली खूप जास्त छान आणि फ्री फील करतेय. पण आता मी जेव्हा बाहेर आले तेव्हा खूप नवीन नवीन वाटत होतं, लाईक लिटरली लाईक अ न्यूबॉर्न बेबी. कारण की म्हणजे हॉर्न जो म्हणजे इतक्या गाड्या, इतकी हॉर्न, इतकी लोक, इतकी लाइटिंग, बाहेर सगळी दुकानं आणि खूप नवीन फील होत होतं. असं वाटत होतं हे आयुष्यात कधी बघितलंच नाहीये. कारण की ते ऍक्च्युली माझं पूर्ण जग झालं होतं. बिग बॉस घर हे पूर्ण माझी लाईफ झालेली असं वाटत होतं तिथे. आणि पण खरंच खूप छान फील करतेय. कारण की मी खूप जास्त घरच्यांना मिस करत होते, माझ्या डॉगला मिस करत होते, माझ्या फ्रेंड्सला मिस करत होते आणि मी फायनली सगळ्यांना भेटलीये. सो आय फील व्हेरी नाईस. येस, दॅट्स अ ग्रेट. आणि तुला काय वाटतं आता तू घरामध्ये गेली त्यावेळेस आपण जाताना पाहिलं की एक बोल्ड अँड ब्युटिफुल मुलगी एक स्प्लिट्सविलामधली एक मुलगी घरामध्ये चाललेली आहे आणि घरामध्ये गेल्यानंतर अनएक्सपेक्टेड बऱ्याचशाच गोष्टी झाल्या तिकडे आणि शेवटी जे तुझं एविक्शन झालं ते पण अनएक्सपेक्टेड झालं. तर तुला काय वाटतं की हे तुझं एविक्शन फेअर होतं की तुला अनफेअर वाटतंय? आणि जर तुला असं वाटतंय की येस तू डिझर्व्हिंग होती आत राहण्यासाठी, तर तुझ्यासोबत जे पण नॉमिनेट होते, तर त्यांच्यापैकी काय वाटतं की कोणी बाहेर जायला हवं होतं? डेफिनेटली. सो बेसिकली काय झालं, जेव्हा मी एलिमिनेट झाले, त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की मी रडले नाही किंवा आय वॉज नॉट व्हेरी लो. आय वॉज व्हेरी हॅपी, व्हेरी पॉझिटिव्ह. मी बाहेर गेले आणि मी सगळ्यांना मेसेज दिला, जो बाहेर दाखवला नाही गेला. मी सगळ्यांशी बोलले, सगळ्यांशी इंटरॅक्ट केलं जेव्हा मी महेश सरांच्या बरोबर बाहेर होते आणि माझ्या हातात माईक होता तेव्हा. आणि तेव्हा मी खरंच खूप पॉझिटिव्ह होते. पण माझी डिसअपॉइंटमेंट जिथून स्टार्ट झाली ती होती जेव्हा मी घरी आले आणि मी जेव्हा माझ्या पेरेंट्सला भेटले तेव्हा त्यांचे रिॲक्शन्स खूप जास्त वेगळे होते. जसं की त्यांचे खूप सारे प्रश्न होते की तू समृद्धी मस्ती नाही केलीस, तू गायली नाहीस, तू जास्त नाही दिसलीस आम्हाला, तू आम्हाला जास्त दुसरं काही करताना दिसली नाहीस. सो काय झालं तुला एक्झॅक्टली? सो मी तिथे विचार करायला लागले, अरे हे तर मी सगळं केलं होतं म्हणून तर मी खुश होते की ठीक आहे, मी एवढं सगळं करून बाहेर पडतीये म्हणजे कुठे ना कुठेतरी लोकांना वाटलं असेल की ते फेअर इव्हेक्शन आहे. पण जेव्हा मी हे ऐकलं की माझं हे काहीच दाखवलं गेलं नाहीये बाहेर, तेव्हा मला डिसअपॉइंटेड खूप फील झालं. कारण की जर मी खरंच आतमध्ये इनॅक्टिव्ह असली असते, तर आतमधल्या लोकांना पण बोलायला पॉइंटच मिळाले असते माझ्यासाठी. पण आतमधले लोक जेव्हा माझ्याबद्दल, माझ्या नेगेटिव्ह पॉइंट्स बद्दल त्यांची कधी बाजू मांडायची होती त्यांना, कोणीच मांडू नाही शकलं. आणि कुणाकडे काही पॉइंटच नव्हते हे बोलायला की समृद्धी इथं चुकलीये किंवा समृद्धीचं तिथे चुकलंय. सो म्हणून मला असं वाटतं की माझ्या दृष्टिकोनाने हे खरंच अनफेअर इव्हिक्शन आहे. कारण की आय रिली ट्राईड माय बेस्ट. आय वॉज व्हेरी ऍक्टिव्ह. मी सगळ्या गोष्टी केल्यात, खाणं बनवण्यापासून. आय वॉज द यंगेस्ट घरात.
पण कुठलेही डिसिजन्स असेल किंवा काही घरचं असेल तिथे आय वॉज द मोस्ट मच्युअर पर्सन त्या पूर्ण घरात. मी कुठल्याही क्षुल्लक कारणावरती कुणाशी भांडली नाहीये. तिथे छोट्या छोट्या गोष्टींवरती वाद व्हायचे की आंघोळीला पहिलं कोण जाणार, किंवा जेवणच कोण बनवणार, किंवा कोण कुठली ड्युटी घेणार. त्यावेळेस मी खरंच खूप मच्युअरली डिसिजन्स घेतल्यात आणि मी सगळं एक्सेप्ट केलेलं आहे. इवन स्ट्रॅटेजिकली जेव्हा गोष्टी झाल्या, जेव्हा अनाऊन्स व्हायचा कुठला टास्क, सगळ्यात पहिली व्यक्ती जी स्ट्रॅटेजिकली विचार करून 5 पॉइंटर्स मांडणारी जी होती आणि जे उपयोगाला पण यायचं, आणि ज्याच्यामुळे आम्ही जिंकायचो पण, त्याच्यामध्ये मी स्वतःला कन्सिडर करते, कारण की ज्या सगळ्या गोष्टी मी सांगायच्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही युज करायचो आणि त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि पॉझिटिव्हली व्हायच्या. सो मला असं वाटतं की मी खरंच स्ट्रॉंग कम्पेटिटर होते. आणि मी थोडी डिसअपॉइंटेड आहे आता जेव्हा मी हे सगळं ऐकतेय की इवन ऑनलाईन वोटिंग मध्ये आय वॉज नंबर 2. अँड आय फील लाईक मी खरंच खूप टफ दिली असते. मी तिथे असताना मला पुढच्या सगळ्या कंटेस्टंट्स कडनं असे पण खूप सारे गोष्टी ऐकायला यायचे की समृद्धी यू व्हेरी स्ट्रॉंग, म्हणजे आमची फाटते जेव्हा तू समोर असते, हे धोंगडे स्वतः बोललीये. सो आय एम डिसअपॉइंटेड. जर तू मला तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर देते की मी नाही तर अजून कोण. मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं नाव मी घेईल अक्षय केळकरचं. कारण की फक्त गोष्टी आपण करतो कुठल्या तरी वे मध्ये दिसतोय इज नॉट इम्पॉर्टंट. त्या गोष्टी पॉझिटिव्हली पण दिसल्या पाहिजे. तो खरंच चांगला मुलगा आहे, पण ज्या प्रकारे घरात गोष्टी होत होत्या किंवा त्याच्या अग्रेशन बद्दल बोललं जात होतं, किंवा त्याच्या टास्क मधली जी नेगेटिव्हिटी जी दिसत होती, त्या गोष्टीला जर कन्सिडर केलं असतं, किंवा त्याची त्याचा नेचर खरंच इन्सेन्सिटिव्ह आहे. कारण मी त्याला पण स्वतः बोलली, मी कधीही त्याला पाठीमागे जाऊन नाही बोलली की अरे हा इन्सेन्सिटिव्ह आणि पुढे जाऊन चांगलं बोलली, असं कधीच नाही. जेव्हा माझा वाद सुरू व्हायला लागला, मी त्याला तोंडावर खूप वेळा बोलली की तू खूप इन्सेन्सिटिव्ह वागतोस. म्हणजे खरंच जर कुणाला दुखतंय खुपतंय तर यू कॅन्ट मेक फन आउट ऑफ इट. कारण की ह्युमन बिईंग आहे शेवटी आपण, वी हॅव टू बी कन्सिडरेट. सो मला असं वाटतं की या गोष्टीसाठी मी सगळ्यात पहिले अक्षय केळकरचं नाव घेईल. दुसरं नाव असेल माझं अमृता देशमुखचं. कारण की असं म्हणलं जातं की तिचा गेम ती आत्ता आत्ता खेळायला लागली, पण समृद्धी जाधव तर पहिल्या दिवसापासून खेळतीये ना. सगळ्या राइट. गोष्टींमध्ये तिची घरात पण आहे इन्व्हॉल्वमेंट, टास्क मध्ये पण आहे. पण दुसरं म्हणजे अमृता देशमुखची फक्त घरातल्या त्या 2 गोष्टींमुळे की ती प्रसाद आणि अक्षयच्या बरोबरच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये दिसतीये किंवा काय, बाहेरच्या कुठल्याही स्ट्रॅटेजीज मध्ये तिचं काही नसायचं, किंवा कुठल्याही टास्क मध्ये तिचा कुठला स्ट्रॉंग होल्ड नसायचा. सो मला असं वाटतं की आय वॉज मोर डिझर्विंग दॅन देशमुख. आणि प्रसाद, कारण की जसं इविक्शनच्या वेळेस पण सर जसे बोलले की प्रसाद तुमचा गेम अजून कळाला नाहीये, पण ऑडियन्सला कळून घ्यायचाय म्हणून तुम्हाला अजून एक आठवडा घरात ठेवतात. सो हाऊ इज इट अ बॅलन्स की जिचा गेम कळालाय, जिचा गेम पहिल्या दिवसापासून इतका स्ट्रॉंग आहे, ऑन दी अदर हँड ज्याचा गेम आतापर्यंत कळाला नाही, तर त्याला तुम्ही चान्स देताय. बिग बॉस इज नॉट अ प्लेस टू गिव्ह अ चान्स. तिथे स्ट्रॉंग कम्पेटिटर्स किंवा कंटेस्टंट जर नसतील, सो तर आय डोंट थिंक की ऑडियन्सला पण मजा येईल बघायला. यु नो. येस, सो राइट. हे 3 नावं मी घेईल. येस आणि ॲक्चुअलमध्ये मी हे 3 नावं इथे लिहिली होती. जिथे मी हे लिहिलं होतं, की प्रसादचा गेम आपण अजून पाहूया असं सर म्हणाले होते. अमृता देशमुखचा गेम आता चालू झालाय असं म्हणाले होते आणि अक्षयचा लोकांना गेम आवडत नाहीये. सो येस तू डिझर्व्ह करत होती आणि अगदी राइट आन्सर्स दिलेत तू. मला तुला अजून एक विचारायचं मी तुझ्या Instagramवरती पाहिलं जिथे तू तुझ्या पायाचा फोटो टाकलाय, जिथे लिगामेंट इंज्युरी तुला झालेली येस. आहे. तर तो काय किस्सा होता? कारण आम्हाला इंज्युरी जी दिसली ती फक्त तेजस्विनी लोणारी यांची दिसली तर तुझ्या इंज्युरीचा हा काय नक्की किस्सा आहे? सो मला खरंच आयडिया नव्हतं की बाहेर कळालं नाहीये लोकांना की माझा पाय खरंच इतका जास्त मी त्रासात आहे. आणि मला ते केव्हा कळालं जेव्हा माझ्या आईनी माझं स्वागत खूप छान, खूप धूमधडाक्याने झालं. मस्त रांगोळी आणि फटाके फोडले आणि माझं फेवरेट पदार्थ केला होता घरी. सो जेव्हा माझ्या आईने बघितलं मला की किती लंगडतीये, सो तिचा प्रश्न होता की काय झालं तुला, आणि माझा पाय सुजला होता खूप, म्हणून मी तो इंस्टाग्राम वरती पण जो स्टोरी टाकला होता ते सगळ्यांना सांगण्यासाठीच दाखवला होता की खरंच मला खूप जास्त दुखत होतं. आणि जेव्हा मला ते कॅप्टन्सीचं कार्य होतं, शेवटचं कॅप्टन्सीचं कार्य, ज्याच्यामध्ये रोहित आणि तेजस्विनी हे
कॅप्टन बनण्यासाठी तिथे होते ते अगेन्स्ट इच अदर. सो त्यावेळेस असं झालं ना की मी अमृता देशमुखला लॉक केलं होतं माझ्या दोन्ही पायांनी, आणि प्रसादनी ते काढण्यासाठी जोरात माझा पाय ऑपोजिट डिरेक्शन मध्ये ओढला, आणि ते ओढल्यावरती मी त्याला थोडस पायांनी तिकडे ढकललं आणि परत तिला होल्ड केलं, आणि मग त्याच्यात थोड्या काही मिनिटांनीच बजर वाजला, मी तो होल्ड सोडला नाही माझा. ते झाल्या जेव्हा टास्क बजर वाजला की एंड झालंय आता ते, त्यावेळेस आय वॉज फ्लॅट ऑन द ग्राउंड, म्हणजे माझ्याकडे उठायची पण ताकद नव्हती. मी रडायला लागले होते, मी ऑन द ग्राउंड होते. मला 3 लोकांनी उचलून मेडिकल रूम मध्ये मला ते घेऊन गेलेत. किरण दादा, अमृता धोंगडे आणि अपूर्वा, या तिघांनी मला उचलून मेडिकल रूम मध्ये ते घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर मला सांगितलं डॉक्टरनी की ते लिगमेंट इंजुरी आहे, आणि माझा पाय खूप सुजला होता, मला हेवी पेन किलर्स पण होते. त्याच्यानंतर मी पूर्ण वेळ लंगडत चालत होते, मला सगळे घरचे हेल्प करत होते. मी सकाळी उठू पण शकत नव्हते, म्हणून मी नेक्स्ट डेच्या पण पूर्ण मॉर्निंग सॉंगला मी बेडमध्येच होते, झोपलेली होते. सो त्या गोष्टी मला घरी आल्यावर कळालं की यार आईला आयडियाच नाहीये, आणि पेरेंट्स असल्यावरती शेवटी तिची नजर असणार ना की माझी मुलगी कुठे आहे. सो त्यावेळेस जेव्हा तेजस्विनीचा हात दाखवला जात होता, तेव्हा तिने बघितलं की पाठीमागून कोणतरी माझ्या मुलीला घेऊन चाललंय. तेव्हा तिला कळालं की अरे माझ्या मुलीला पण कुठेतरी लागलं असावं. मग त्याच्यानंतरही जेव्हा शुगर आणि स्प्रेचा जो फन टास्क होता, तेव्हाही मी लंगडत लंगडत स्टेजवरती मला रोहितनी हात पकडून माझं स्टेजवरती मला आणलं होतं. तेव्हा पण ती गोष्ट पूर्ण कट शॉर्ट आणि एडिटेड आहे. सो ऑब्व्हियसली मला कंप्लेंट्स लोकांची काहीच नाही आहेत जे बोलतात की समृद्धी इनॅक्टिव्ह आहे किंवा तिने काय केलं नाही, कारण की त्यांना माहितीच नाही मी ऍक्च्युली काय खेळली आहे. फक्त मी या गोष्टीवरती हे सांगू शकते की जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की समृद्धी ऍक्टिव्ह नव्हती, तर घरच्या लोकांनी कधीच समृद्धीबद्दल नेगेटिव्ह का नाही बोललं, ट्रू. यु नो. सो आय हॅव अन आन्सर फॉर दॅट. येस. तुझ्या पायाची काळजी घे, बिकॉज लिगामेंट इंजुरीला खूप जास्त केअर करावी लागते. आणि येस, नाही पोहोचल्या लोकांपर्यंत गोष्टी ॲक्ट्रायडस थ्रू 100% पोहोचणार, आणि बरेचसेच लोक आपल्याला थँक्यू. पाहतात. येस. मी अजून एक तुझा मला इन्स्टावरती स्लाइड आली होती, जिथे मी पाहिलं की तुझ्यामध्ये अजून एक कला आहे, गायनाची कला. तर गायन खूप छान करते तू. तर 2 ओळी आपल्या प्रेक्षकांसाठी, की तुझी ती कला दिसली नाही, तीही कला दिसली नाही, मी तुला सांगू इच्छितो की तू घरामध्ये गायली वगैरे आहेस आणि ते बाहेर नाही दिसलंय. येस. ओके, हाँ. कलंकच गाते मी. यस. हवाओं में बहेंगे, घटाओं में रहेंगे, वाह. बरखा मेरी मैं तेरा पागल पिया, जो तेरे ना हुए तो किसी के ना रहेंगे, दीवानी तू मेरी मैं तेरा बादल पिया, हजारों में किसी को तकदीर ऐसी मिली है एक रांझा और हीर जैसी, न जाने ये जमाना क्यों चाहे रे मिटाना, वाह. कलंक नहीं इश्क है काजल पिया. थैंक यू. ओ, नहीं इश्क है काजल पिया. थैंक यू. वाव सॅम, हम तो खो ही गए इसमें. आणि खरंच खूप छान गातेस तू. येस, ट्रुली. ओके. थँक यू सो मच. येस. खूप लोकांना आवडेल. हा एक पार्ट आहे तो. आणि येस, सेपरेटली मी इन्स्टावरती नक्कीच याला पोस्ट करेन. एक पुढचा प्रश्न आहे, तो आहे अपूर्वा नेमळेकर यांच्यावरती. तू दोनही ग्रुपमध्ये खेळली. अपूर्वा नेमळेकर यांच्यापासून तू नंतर लांब झाली. तर नक्की काय होती ती गोष्ट, आणि अपूर्वा नेमळेकर ह्या हुकुमशाही करतात का घरामध्ये? बेसिकली काय आहे ना, ती आहे थोडी लाऊडली एक्सप्रेसिव्ह. पण असा सीन होतो की ज्या गोष्टी मी जेव्हा त्या ग्रुपमध्ये होते, तेव्हा ज्या मतांनी मी पुढे जात होते, तेच मत त्यांचं पण होतं, पण फक्त ती लाऊडली एक्सप्रेसिव्ह होती म्हणून तिचा आवाज दिसायचा. पण असं कधीच नव्हतं की आम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये तळ्यात मळ्यात किंवा फॉलोअर्स होतो, असं कधीही नाही. उलट कुठल्याही स्ट्रॅटेजिकली किंवा कुठल्याही टास्क अनाउन्समेंटच्या वेळेस
तिच्याकडनं जिथे एखादी स्ट्रॅटेजी येते ना, तिथे समृद्धी जाधवची 5 स्ट्रॅटेजीज यायची. सो जस्ट बिकॉज शी इज लाऊडली एक्सप्रेसिव्ह म्हणून असं दिसत असावं की ती खूप जास्त डॉमिनेटिंग आहे किंवा काय. पण मला स्वतःला असं कधी नाही वाटलं की ती शी क्रॉस्ड मी, कारण की आय वॉज इक्वली स्ट्रॉंग. मग दुसरी गोष्ट माझ्या फ्रेंडशिपमध्ये जर मला काही सांगायचंय, तर मला असं वाटतं की माझी फ्रेंडशिप तिच्याबरोबर थोडीशी वन साइडेड वाटली मला खूप वेळा. कारण की जोपर्यंत तिला माझी गरज होती तेव्हा समृद्धी जाधव नेहमी तिच्याबरोबर होती. जेव्हा पण ती रडली, ते बाहेरही प्रेक्षकांना दिसलं असेल आय एम शुअर. जेव्हा ती रडत रडत असायची किंवा वेन एव्हर शी यूज टू फील लो, तेव्हा समृद्धी जाधव नेहमी अप्रूव्हल होती. पण जो छोटा चावडीवरती सर मला बोलले की समृद्धी यावेळेस रडकी होती. असं काही नव्हतं. तो एक आठवडा होता ज्याच्यामध्ये मी खरंच लो होती आणि मी एक्सप्रेस केली ती गोष्ट. तर मला ते टॅग मिळाला की रडकी म्हणून. त्या गोष्टीचं मला खरंच वाईट वाटलं, कारण की मी तिथे एक्सप्रेस झाले. कारण माझ्या फ्रेंडशिपमध्ये खूप वेळा असं झालं की मला गरज आहे कुणाशी तरी बोलायची किंवा कोणीतरी माझ्याजवळ थांबण्याची. त्यावेळेस मला अपूर्वा कुठेच नाही दिसली. मग ते हायकोर्टच्या त्या टास्कचा असो किंवा मी फर्स्ट टाइम जेव्हा नॉमिनेट झाले तेव्हा असो, माझे कधी एक्सपेक्टेशन्स असे नव्हते की यार तिने येऊन मला बेबी सेट करावं किंवा तिने येऊन मला काहीतरी माझ्या बरोबरच बसावं, मला समजूनच घ्यावं. फक्त एक प्रश्नाची अपेक्षा होती मला एका मैत्रिणी कडून, की तू ठीक आहेस ना? म्हणजे आय एम शुअर युअर स्ट्रॉंग, यू विल फाईट. बास. कधीच असं नव्हतं एक्सपेक्टेशन की अरे तू मला येऊन बेबी सेट कर किंवा तू येऊन मला गाई गाई कर, झोपव. नाही, कधीच नाही. हे घरी पण माझ्या नसतं. सो म्हणून मला असं वाटलं की मला माझी डिग्निटी आणि सेल्फ रिस्पेक्ट जपलं पाहिजे. कारण की जिथे मी खूप पाठीमागं पाठीमागं जाते कुणाच्या, असं नको दिसायला की मी उगीच फॉर नो रिझन आय एम रनिंग बिहाइंड समवन. सो तिथे माझी मी डिग्निटी मेंटेन केली आणि मग त्या ग्रुपमधनं हळूहळू मी बाहेर पडायला सुरुवात केली. येस. खरं तर अपूर्वा नेमळेकर आणि जो आधीचा ग्रुप होता, तो लोकांमध्ये बाहेर बराचसाच निगेटिव्ह झालेला आहे. पण येस, मी रिव्ह्यू Yeah. थ्रू किंवा लोकांमध्ये ना त्या ग्रुपमधले बाकीचे मेंबरही निगेटिव्ह झाले, पण तू कधीच निगेटिव्ह नाही झाली लोकांच्या मनामध्ये. कारण तुझी गेम लोकांना दिसत होती. जेवढं काही ते दाखवत होते तेवढी दिसत होती. बट मला आता तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, की अनावश्यक भांडणे करून किंवा अनावश्यक काही अशा वेगळ्या गोष्टी करून फुटेज घेण्याचा कोण प्रयत्न करतंय घरामध्ये? अनावश्यक भांडणं करून आय थिंक नावांची लिस्ट आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं अपूर्वा ही आहे, तेजस्विनी ही आहे. आणि कुठे ना कुठे प्रसादही थोडाफार आहे. कारण की असं खूप वेळा होतं की ज्या गोष्टींमध्ये प्रसाद इन्व्हॉल्ड आहे, ज्या भांडणांमध्ये तो इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये अर्धा गैरसमज असतो त्याच्या साईडनी. कारण की ओके. जो माणूस त्याला सपोर्टही करायला जातो, तिथे तो काहीतरी असं बोलून टाकतो की तो सपोर्ट करणारा व्यक्ती पण असं बोलतो, अरे काय झालं माझ्या बरोबर. म्हणजे मी तर चांगलं बोलतो त्याच्यावर माझ्यावरती काय चढतं. हे माझं सगळ्यात पहिल्यांदा झालं होतं, जेव्हा मी त्याला किचनमध्ये हेल्प करायच्या दृष्टिकोनाने तिथे थांबले होते राइट. आणि तो फर्स्टली. माझ्यावरती चिडचिडला. सगळे त्याच्या ऑपोजिंग मध्ये होते जेव्हा सांग कामिक तो होता. अँड आय वॉज लाईक, अरे मी तर तुला हेल्प करायला थांबली आणि तू माझ्यावरतीच चिडतोय. सो म्हणून मला त्या गोष्टीमध्ये मी प्रसादचं पण नाव घेईल आणि अक्षय. आणि अक्षय. येस. 4 नावं घेतले मी. प्रसादबद्दलच तो येस. पुढचाच प्रश्न होता, की प्रसाद जावादे हे नक्की काय रसायन आहे, हे आपल्याला समजत नाही आणि बऱ्याचशाच वेळा त्याचं कन्फ्युजन नेचर दिसतंय. तर मग तो 24 तासामध्ये हा पूर्ण दिवसच असा असतो, की फक्त काहीसे असे टास्क असतात त्याच्यामध्ये त्याचं कन्फ्युजिंग नेचर जे आहे ते दिसतं कन्फ्युजिंग? मी खरंच खूप प्रयत्न केला त्याला समजून घेण्याचा. पण भरपूर वेळा असं झालं, की मी काहीतरी बोलतेय आणि तो काहीतरी वेगळंच बोलतोय. म्हणजे मला असं वाटत होतं, की माझे प्रश्नच त्याला आयदर समजत नाहीयेत किंवा मी कुठेतरी चुकतेय. पण मग दुसऱ्यांबरोबर माझा तो प्रॉब्लेम येत का नाहीये, जर फक्त प्रसाद बरोबर येतोय. कारण की जसं ते हा टास्कच्या वेळेस पण असं झालं, की मी मुलींना फक्त आतमध्ये माझ्या डोक्यात काहीतरी एका मुलींसाठी आमच्या एक सपोर्टिव्ह गोष्टी मला डोक्यात आल्या, की आपण स्ट्रॅटेजी अशी करू फक्त गर्ल्ससाठी. त्यासाठी फक्त मी मुलींना बोलवलं, की "धोंगडे पटकन ये" किंवा "तेजू पटकन ये आतमध्ये." त्याला वाटलं, की मी त्याला कॉर्नर करतेय आणि त्यांनी मला काही विचारलं नाही. माझ्यावरती मला चिडायला लागलं. "तू असं जे करतेस, की तू राइट. हे ते." सो आय वाज लाइक, "अरे मी मुलींच्या गोष्टी तुला नाही सांगू शकत कारण की दॅट आर पर्सनल थिंग्स दॅट मला त्या मुलींना तू सांगायचंय, म्हणत होतीस जे त्यावेळेस तिथे आम्ही मेकअप यूज वगैरे करू लपवायचा आहे. शकतो." या सो हाऊ इज येस. इट
म्हणजे तिथं काहीच अजून एक गोष्ट होती जी मी इथे आय डोंट थिंक इट शुड बी स्पोकन. सो हो. मला खरंच कळालं नाही की माझा दोनदा जेव्हा पण प्रसाद बरोबर वाद झालाय तो फॉर नो रिझन होता. फॉर नो रिझन म्हणजे सांगती मी काहीतरी आहे आणि त्याला कळतं काहीतरी आहे. सो त्याचं कन्फ्युजिंग नेचर खरंच हे रिअल लाईफ मध्ये आहे. पण तो खरंच चांगला मुलगा आहे. मी आय विल गिव्ह इट टू हिम. ही इज अ गुड पर्सन. पण ही खूप गोंधळलेला आहे तो. येस, राइट. आणि आय थिंक ते जे भांडण झालं होतं तासच्या नंतर स्ट्रॅटेजी करायला लगेचच तुम्ही आल्या होत्या आणि प्रसाद मागून हे काय चाललंय, आम्हाला येऊ दे वगैरे असं त्यांनी केलं होतं आणि ते मी माझ्या रिव्ह्यूमध्ये पण बोललो होतो, "धिस इज नॉट गुड" म्हणून. या येस, तो गेमही आम्हाला दिसलाय. आता मी या तेजस्विनी लोणारी यांच्या गेमबद्दल विचारेन आणि अमृता धोंगडे या दोघींच्या गेमबद्दल विचारेल. तू त्यांच्यासोबत पण खेळली आहे. तर काय वाटतंय नक्की या दोघींच्या भांडणांमध्ये सुद्धा आणि एकूण या दोघींचा गेम, तुला कोणाचा गेम जास्त आवडतो आणि काय आणि कसं? मी ऑनेस्टली मला खरा गेम हा खरं आवडतो आणि मला असं वाटतं की कुठलीही स्ट्रॅटेजी कधी खोटी नसावी. म्हणजे कारण की बघणारे ऑडियन्स पण आहेत आणि आपण स्वतःच नॉर्मल लाईफ मध्ये एवढं चिडतो की कोणी खोटं आपल्याशी बोललं तर आपल्याला राग येतो. हे खूप स्वाभाविक आहे. सो या गोष्टींवरती मला असं वाटतं की तेजाचा जो गेम आहे ना तो खूप जास्त स्लिपी आहे. म्हणजे ती सांगते एक आणि करते एक आणि मग तिचा खरा चेहरा खूप वेगळा आहे. जो बाहेर दिसतो तो तो नाही आहे. ॲज अ पर्सन शी इज गुड. ती खूप काइंड आहे आणि ती खूप केअरिंग पण आहे. पण गेमच्या हिशोबाने म्हणजे लिटरली अशा गोष्टी आहेत, की आता मी तेजाचा वेगळा रूप पाहिलाय आणि शब्द पाळणे. दुसऱ्या मिनिटाला मी काहीतरी वेगळंच पाहिलंय. जसं एक्झाम्पल मी सांगते, की खूप वेळा असं झालंय, की ती अक्षय बद्दल खूप जास्त स्ट्रॉंगली बोललेली आहे, की तो असाच आहे, त्याला कळतच नाही. आणि कट टू तिथून अक्षय येतोय किंवा असं काहीतरी सिच्युएशन आहे, की अक्षय लगेच समोरून येतोय. तर ती लगेच, की "अक्षय, म्हणजे तू किती छान दिसतोय" आणि हे आणि ते. सो मला खरंच नाही कळालं, की एक्झॅक्टली इफ यू डोंट लाइक समवन सांगण्यात काय वाईट आहे? मग उगीचच पाठीमागून खंजीर खुपसणारी लोकं मला पर्सनली नाही पटत. तसंच ऑन द अदर हँड धोंगडेचा फक्त चिडचिडा स्वभाव दिसला जातोय बाहेर. पण हे खरंच असं नाहीये. ती एक प्रेमळ मुलगी आहे. आय एम नॉट सेइंग दिस कारण की माझी ती आता खरंच चांगली मैत्रीण होत होती. तेजस्विनीला पण मी खरंच ट्राय दिला माझ्या मैत्रिणीला. पण मला धोका मिळाला आणि ते चावडीवरती बोललं गेलं, की ती स्ट्रॅटेजी असू शकते. पण माझा इथे एक प्रश्न आहे, की ह्याच्या पहिल्याच आवडीवरती सरांनीच बोललं होतं, की शब्दांना जागा किंवा शब्दांना किंमत नाहीये किंवा काय. ट्रू. मग याच आवडीवरती ती लगेच स्ट्रॅटेजी कशी झाली? सो येस. आय थिंक तिथे पण खूप जास्त कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आहेत. सो मला असं वाटतं, की धोंगडेचा जो गेम आहे तो खरंच खरा आहे. शी इज ऑन फेस म्हणून लोकांना ती खटकते, की तिला नाही पटलं तर नाही पटत. फक्त एवढंच की तिची चिडचिड खूप जास्त लेव्हलवरती होते आणि मी तिला समजवायचा पण खूप प्रयत्न केलाय. सो आय होप ती त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घेऊन चिडचिड कमी करेल. येस, मी तुझ्या या गोष्टीवरती ॲग्री करेन बिकॉज मी पण तो पॉइंट घेतला होता की सावडीवरती जर शब्द न पाळण्याला जस्टिफाय केलं जातंय, तर मग अवघड आहे म्हणजे घराचं. कारण शेवटी आपण एक पॉझिटिव्ह गेमच्या दृष्टीने बघत असतो आणि त्याच प्रकारच्या गोष्टी तिकडे झाल्या. मला हे सांग की रिंगण टास जे होतं साखर घेऊन चालण्याचं, तर त्याच्यामध्ये तेजस्विनीची तुझ्यासोबत डील झाली होती की अपूर्वा नेमळेकर यांच्यासोबत डील झाली होती? कारण आम्हाला जे दाखवलं ते खूप थोडंसं दाखवलेलं आहे. सो काय झालं होतं नक्की तो छोट्याशा ह्याच्यामध्ये? मला त्यावेळेस काय जाणवलं, की तेजस्विनी ना लपून पाठीमागे कुणाच्या लपून खेळते. हे मी का म्हणते? कारण जेव्हा हा टास्क अनाउन्स झाला, मी लगेच रोहितला बोलावलं आणि लगेच तेजस्विनीला बोलावलं. मी बोललो, "हे बघा, आपल्या ग्रुपमध्ये" आता तिथे असं सिच्युएशन होत होती, की सारखे ए ग्रुपवाले वरती जात होते. सो जेव्हा मी आता या ग्रुपमध्ये जास्त कनेक्टेड आहे, मला वाटलं, की आपण खरंच आय शुड कन्सिडर तेजस्विनी आणि मी खरंच तिला मनापासून कन्सिडर केलं होतं, की आतापर्यंत मी नाही खेळली यासाठी, तिच्या कॅप्टन्सीसाठी किंवा काय. सो लेट मी गिव्ह अ चान्स टू. त्यावेळेस आपण एक काम करू. आपण अपूर्वाला पहिले काढू आणि मग विकासला काढू. मग आपल्या तिघांमध्ये जे होईल ते फेअर होईल. मग आपण एकमेकांचा फाडू किंवा जे काय आहे ते जो स्ट्रॉंगर आहे तो पुढे जाईल. सो त्यावेळेस खूप जास्त एक्सेप्टन्स आला मला तिच्या साइडनी. रोहित तर खूप न्यूट्रल होता, की "हां, ठीक आहे, चालेल. तुम्ही जसं डिसाईड करताय, आय एम ओके विथ दॅट." कारण की त्याला माहिती होतं कुठेतरी तो सेफ आहे. सो त्यावेळेस तेजस्विनी बोलली, "हो, हो, हो. बघा आपल्याला ते करायचंय नक्की. मी तुला शब्द देते आपण हे करूयात. आपण पुढे नाही जाऊन द्यायचं." हे सगळं डिस्कस झालंय. पहिल्या राउंडमध्ये
तिची चूक झाली आणि तिने ती कव्हर अप करायचा खूप प्रयत्न केला. तिची चूक ही झाली की जेव्हा आम्ही फक्त अपूर्वला टार्गेट करायचं होतं, तिने विकासलाही टार्गेट केलं त्या गडबडीत. सो ती गडबड जी तिच्याकडनं झाली, तिने ती कव्हर अप कशी केली की सेकंड फेरीच्या पहिले तिने माझ्याबरोबर तर डील बनवलीच की हो हो नाही, मी त्यांच्यामध्ये कोणाला होऊनच नाही देणार. हा तिचा शब्द होता, हा तिचा सेंटेन्स होता. आणि कट टू मी बघतेय ती बाहेर त्यांच्याशी बोलतीये, पण तरी मी विश्वास दाखवला. मी बोलले की नाही जाऊ दे, ती बोलतीये, नॉट नेसेसरी की असं काही असू शकतं. लेट मी नॉट कन्फ्यूज माय सेल्फ आणि लेट मी ट्रस्ट हर. मी नंतर मग बाहेर जाताना ती मला म्हणली की हे बघ मला त्यांनी सांगितलं, मला अक्षयनी सांगितलं की तू समृद्धी आणि रोहितला सपोर्ट करतेयस, पण तुला काय वाटतं ते तुला ठेवणार आहेत का? ते तुला लास्ट फेरीत तुला काढणार आहेत ते तुला आणि ती त्या गोष्टींमध्ये आली. म्हणजे जी मुलगी आतापर्यंत विकासला रागवायची की तू सगळ्यांचं ऐकून खेळतो, तिने पण तर ऐकून केलं ना मग त्या गोष्टी. मग तिथे जाऊन तिने अपूर्वाला शब्द दिला की अच्छा ठीक आहे, आपण जे काय ते समृद्धीला काढू. फक्त एवढंच की तिला तिने सांगितलं की अटॅक पहिले तुम्ही करा, मग मी फाडेल. मग आता ऑन द फ्लोअर आम्ही जेव्हा फिरतोय फिरतोय फिरतोय, मला कुठे ना कुठे डाऊट यायला लागला की अरे वरतून धोंगडे बोलत होती की हे बघ तिने हात लावलाय तुझ्या दोरीला. मला वाटलं की आय थिंक हा गेम फ्लिप करणार आहे ती. आणि तिथे माझा फर्स्ट डाऊट आला माझ्या मनात. तेव्हा मी तिला विचारलं, हे बघ तेजस्विनी, तुला खरंच फेअर खेळायचं ना, तर मला सांग. मी आत्ताच्या आत्ता माझे पण म्हणजे मी पण माझं माझं स्वतःचं बघून चालेल, मी पण तुला सपोर्ट करणार नाही. कारण की पहिल्या फेरीमध्ये मी तिला वाचवलं होतं. तिची येस. जेव्हा बॅग फाडायला पूर्वा हे करत होती, तेव्हा मी मध्ये आले होते आणि मी माझा न विचार करतात मध्ये येऊन तिला सेव्ह केलं होतं. सो मी बोललो की जर असं काही असेल ना, तर तू मला सांग, आपण फेअर खेळू. मग मला काही प्रॉब्लेम नाहीये. मग तू तुझा गेम खेळ, मी माझा गेम करते. मग ती म्हणायला लागली, नाही रोहित 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 रोहित. सो शी ट्राय टर्निंग मी अगेन्स्ट रोहित पण. सो तिच्या डोक्यात काहीही क्लिअर नव्हतं की तिला रोहितचं फाडायचंय, माझं फाडायचंय का अपूर्वाचं फाडायचंय. ती सगळ्यांना फिरवत होती तिथे. सो मग जसा तिला चान्स मिळाला दोरी काढायचा आणि फाडायचं, तिने माझं काढलं. आय वॉज रिअली नॉट अपसेट. हे जर जसं माझं तो सेकंड राऊंड झाला झाला, आतमध्ये जातात मी अपूर्वाला बोलले की अपूर्वा वेल प्लेड, मनापासून आवडली तुझी गेम. आणि मी खरंच मनापासून तिला स्पोर्टिंग स्पिरिट मध्ये बोलले होते, कारण की तेव्हा मी तिला टार्गेट केलं होतं आणि तिने मला टार्गेट बॅक केलं होतं. सो मला ते खूप फेअर कॉम्पिटिशन वाटलं. पण ऑन दी अदर हँड मी तेजस्विनीशी खरंच चिडले का होते, कारण की शब्द नको देऊस मग. तू बोलूच नकोस मला की तू माझ्या मला सपोर्ट करणार आहेस किंवा आपण अपूर्वाचं जे डिस्कस झालं होतं फाडायचं ते नाही करणार आहेस. सो मग तिथे मग मी थोडीशी चिडले. पण मग परत जसं घरी नॉर्मल सुरू झालं, मी परत नॉर्मली ती अशी बोलायला लागले. आय स्टार्ट टॉकिंग टू हर, कारण की तोच माझा स्वभाव आहे. आय कांट मी एका भांडणाला इतकं स्ट्रेच नाही करू शकत की त्यांनी पूर्णच आम्ही ऑपोजिंग मध्ये जाईल. सो ट्रू. या सगळ्या गोष्टी. येस, येस. या व्हेरी वेल एक्सप्लेन आणि खरंच लोकांना कळेल यातून की नक्की त्यावेळेस काय झालं होतं. या शेवटचे 2च प्रश्न विचारेन. त्यातला पहिला एक की काय वाटतं की कोणाला तिथे फक्त टी-आर-पी किंवा असल्या गोष्टींसाठी ठेवलंय की जो बाहेर जायला डिझर्व्ह करतोय? बट त्याला ठेवलंय. मला खरंच असं वाटतं विकास. मी विकास. अच्छा. विकासचं नाव याच्यासाठी घेते. येस. कारण की तो खरंच ऑन फील्ड त्यांनी जो 2-3 वेळा परफॉर्मन्स दिलाय, त्यांनी तसा गेम फिरवलाय, इट्स कमेंडेबल. मी खरंच स्वतः जाऊन त्याला अप्रिशिएट केलंय. मी खूप वेळा त्याला जाऊन समजवण्याचा पण प्रयत्न केलाय. पण मला असं वाटतं की कुठे ना कुठे ना तो स्वतःचं डोकं नाही वापरत. कारण त्याला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. इथपर्यंत की चावडीवरती काय बोलायचं ना, हे किरण दादा त्याला लिटरली पाठ करायला लावतात आदल्या हो. रात्री, की तुला हे बोलायचे पॉइंटर्स. आणि मी खूप जवळून बघितलं म्हणून या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. सो मला असं वाटतं की सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट या बिग बॉस मध्ये जर आज कुठली असेल तर ती आहे डोकं आणि स्मार्टनेस. सो तीच गोष्ट जर तुमची पुढे येत नसेल तर आय थिंक टीआरपी सोडून अजून तुम्ही काहीच करत नाहीये मग गेम मध्ये. व्हेरी ट्रू. आणि खरंच हे शॉकिंग या होतं, की किरण माने त्याला सांगतायत, की तुला काय बोलायचं चावडीवरती. हे प्रथमच इथं लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल. तो स्वतः एक्सेप्ट करेल. येस. आणि त्याच्यानंतर तुला टॉप 3 मध्ये कोणाला पाहायला आवडेल या सगळ्यांच्या गेम्स पाहता? मला मला पाहायला आवडेल किरण ट्रू. दादांना. अच्छा. किरण दादांना कारण की मला असं वाटतं की ते खूप स्मार्ट आहेत. म्हणजे त्यांना लूप होल्स माहिती असतात. त्यांना सगळ्या गोष्टी बद्दल नॉलेज असतं आणि त्यांचा एक्सपिरियन्स खरंच काउंट होतो. सेकंड असेल आय थिंक अमृता धोंगडे. कारण
तिच्या पण खूप गोष्टी बाहेर येत नाहीयेत. जसं आता मी ऐकते की तिच्याबद्दल एवढं निगेटिव्ह बोललं जातंय, तर ती मुलगी खरंच ते डिझर्व्ह नाही करत आहे आता. आणि मला तिच्या फॅन्सला हे सांगायचं की प्लीज बारकाईने बघा काय चाललंय आणि त्या गोष्टीला खरंच सपोर्ट करा. कारण की ज्या गोष्टी माझ्याबरोबर झाल्यात त्या मला खरंच नको आहेत की जे डिझर्विंग कंटेस्टंट्स आहेत ना त्यांच्याबरोबर झाली पाहिजे इथून पुढे. आणि तिसरी व्यक्ती आहे ती आहे रोहित शिंदे. कारण फक्त एक मला रोहितचं मी खूप बोलायचा पण प्रयत्न केला. मी त्याला समजवलं की तू सेफ खेळण्याच्या नादात ना तू तुझी रिअल मतं तुझी बाहेर येत नाहीयेत. म्हणजे जसं की त्याला पण खूप गोष्टी अक्षरशः खटत होत्या किंवा त्याला ही वॉज नॉट ओके विथ अपूर्वा आणि तिचे काही काही डिसिजन्स किंवा काही. जिथे मी वोकली बोलत होते तिथे तो नव्हता बोलत. ट्रू. सो माझं फक्त हेच आहे की त्या एका एरियामध्ये जर तो चांगला झाला ना, ही हॅज विनिंग क्वालिटीज. खूप पॉझिटिव्ह मुलगा आहे. ही इज व्हेरी स्ट्रॉंग. त्याचं टास्कमध्ये अतिशय सुंदर डोकं चालतं. फक्त घरातल्या वावरमध्ये थोडंसं इन्क्रीमेंट त्याची दिसली पाहिजे मला. म्हणून ह्या 3 लोकांची नावं घेईल मी. येस, ट्रू. आणि आता शेवटी जाता-जाता ॲक्ट रायडर्सचे व्ह्यूअर्स बरेचसे तुझे फॅन्स आहेत ह्याच्यामध्ये. तर काय सांगशील ॲक्ट रायडर्सबद्दल आणि व्ह्यूअर्सना काय सांगशील? काय मेसेज तुला देऊ इच्छितेस तू? मी खरंच हे सांगते पहिली गोष्ट तुला मी खरंच मनापासून थँक यू बोलते. कारण की तू खरंच बारकाईने बघतोयस आणि माझी बाजू तू समजून खरंच घेतलीयस आणि मी खरंच थँकफुल आहे. कारण की ज्या गोष्टी बाहेर दिसत नाहीयेत, त्या गोष्टी तू ऑब्झर्व्ह करून ते सांगण्याचा प्रयत्न करतोयस बाहेर. आणि तू मला बिलकुल बायस्ड वाटत नाहीयेस कुठल्याही तुझ्या ओपिनियनमध्ये. कारण की तिथे मी ज्या गोष्टी माझ्या मनात आहेत ना, घरात राहून त्याच गोष्टी तुझ्या तोंडातनं येतायत. सो थँक इट्स यू. सरप्रायझिंग फॉर मी की असं पण कोणीतरी बाहेर आहे जे या गोष्टी पण ऑब्झर्व्ह करतंय. आणि हॅट्स ऑफ टू यू अँड युअर ऑब्झर्वेशन स्किल्स. थँक यू आणि सो मच. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या आम्हा दोघांना. थँक यू सो मच समृद्धी. आणि इथून पुढे सॅम म्हणेन मी, सॉरी. आणि इथून पुढे पण तुझा कुठला प्रोजेक्ट असेल तर तू येस. नक्की मला कॉन्टॅक्ट कर. आणि येस, इथून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच माझा प्रयत्न असेल. खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलून आणि असं वाटलं काही-काही लोकांबद्दल ती फिलिंग येते जशी तुझ्यासोबत आली, की फॅमिलीतलं कोणीतरी आहे आणि खूप छान वाटलं. रिअली खूप छान वाटलं. आणि थँक सो मच. तू ॲक्ट रायडर्सला जॉइन झालीस आणि थँक एक यू. हां, तुझ्या भावना मांडल्या. थँक सो मच. बाय. टेक केअर. इट्स लव्हली टॉकिंग टू यू. बाय. टेक बाय-बाय. केअर. येस.